हे आहे माझं मेहनतीचं सोनं आणि हे गहाण होतं जे मी सोडून आणलेलं आहे आता अकोटला गेली होती तर आज मी तुम्हाला माझं गोल्ड कलेक्शन दाखवणार आहे की हे गोल्ड मी कसं कानातले आणि हे माझं एवढं सोनं आहे माझ्याकडे आणि हे साधारणतः 25,000चे झाले होते। हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला माझं गोल्ड कलेक्शन दाखवणार आहे प्लस स्वराजचे गिफ्ट्स तुम्हाला दाखवणार आहे आणि स्वरासाठी काय गोल्ड आहे ते पण दाखवणार आहे। थेंबे थेंबे तळे साचे असं नाही आहे की मी जर कमाई करते तर पूर्ण मी उद्ध्वस्त करते, असं मी काहीच करत नाही। माझे एक्स्ट्राचे खर्च काहीच नाही आहे, मी सेव्हिंग सुद्धा करत असते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं गोल्डचं कलेक्शन की हे मी कधी कसं आणि कधी केलं। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ। चलो पसारा काय बघत आहे फ्रीज मध्ये। आता आमच्या घरात खरं एकांत आता वाटत आहे आमच्या घरात, कारण स्वरा पण नाही आहे, आई पण नाही आहे, मनीषा पण नाही आहे, आमची रूम पार्टनर पण गेलेली आहे गावी, कारण मी गावाला जात होती तर तिला पण पाठवलेलं आहे। तर बघू शकता जस्ट आम्ही आलेला आहोत, करमत नाही आहे घरात, दुर्गंध जास्त येत आहे, 3-4 दिवस झाले बंद होतं ना। चलो ओके, तर चला फ्रेश होतं सगळ्यात अगोदर। हॅलो फ्रेंड्स, तर मी आता तुम्हाला स्वराजचे बर्थडे गिफ्ट आणि माझं गोल्ड कलेक्शन दाखवणार आहे। माझी मोठी पोत, कानातले वगैरे जे मी मस्तपैकी छानसं ब्रँड प्रमोशन वगैरे करून आणि पुण्यात आल्यानंतर खरंच खूप म्हणजे खूप चेंज झालेला आहे। तर मॉर्निंग झालेली आहे, आम्ही आलेला आहोत। तर हा आहे किराणा, हे म्हणजे मी किराणा आणून ठेवला होता जाण्याच्या अगोदर, कारण मला माहित होतं तिकडून आल्यावर किराणा लागणार, फक्त भरून नव्हता ठेवला। तर आता हे भरायचा आहे किराणा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता थोडंसं आवरणं झालं। स्वराज थांब बेटा, देते। काय दाबलं तू? कोणतं बटन दाबलं? मी आता चालून करून नाही देत, तू बंद केलं ना, बघत बस। आता मी आता चालू नाही करून देणार आहे। तुला मी सांगितलं होतं ना मला व्हिडिओ शूट करू दे, मी तुला आवाज वाढवून देते, तू कशाला बंद केलं? मी आता चालू करून नाही देणार आहे तुला। नमस्कार सर्वांना। तर हा व्हिडिओ ना आम्ही पुण्यात आलो त्या दिवशीचा आहे। तर पुण्यात आल्याबरोबर मला प्रमोशन वगैरेचे जे प्रोडक्ट आहे ते येऊन ठेवलेले होते आणि ही बॅग आणि हा घरातला कचरा। तर हे आहे सफला ओट्स, हे मला प्रचंड आवडतात आणि करायला सोपी आहेत आणि हेल्दी पण आहेत। तर मला सगळ्यात अगोदर नाश्ता करायचा होता, कारण मी आली तर मी फक्त चहा घेतला होता, काळा चहा, ब्लॅक टी घेतला होता। तर म्हटलं चला ओट्स करूया, कारण ओट्स स्वराजला पण आवडतात आणि मला पण आवडतात। तर कसं आहे, मी आधीपासून बचत करते। समजा जेव्हा मी स्वयंपाकाला वगैरे जात होती ना, तेव्हा सुद्धा मी दर दिवाळीला 1 ग्राम सोनं मी करतेच, काही अवस्था असू द्या, काही असू द्या, पण मी स्वतःला सांगते की मला 1 ग्राम सोनं करायचंच आहे। तर इथं मी ओट्स वगैरे केलेले आहेत, नंतर आम्ही दोघांनी खाऊन घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। काही नाही, मला ना आईची आठवण येत आहे, थोडंसं इमोशनल होत आहे मी, कारण आईशिवाय मी जास्त राहिली नाही बरं। कट पिंपल्स बघा, हे आता गावाला जाणं जास्त एक्झर्शन झालं की माझ्या चेहऱ्याचा बँड वाजतो। चला तर आता तुम्हाला स्वराजचे गिफ्ट आणि माझं गोल्ड दाखवते मी, ओके, कारण आता बॅग आवरायची आहे मला, त्याच्यामुळे म्हटलं एक वेळा दाखवून दिलं की मग मी गोल्ड वगैरे ठेवून देते। ओके, कंटिन्यू बनवून राहा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा। हे कपाट लावलेलं आहे। तर तुम्हाला माहिती आहे आता 15 तारखेला स्वराजचा बर्थडे झाला, तर त्याच्यासाठीच आम्ही म्हणजे इकडे गेलो होतो आधी मुंबईला, आणि मुंबईला गेल्यानंतर स्वराजचा तिथं बर्थडे करण्यात आला आणि त्याला 5 ते 6 ड्रेस, चॉकलेट असे भरपूर असे गिफ्ट्स आलेले आहेत। आणि स्वराजचा खर्च तर बाबा त्याच्या मावशाच उचलतात, मला काहीच करावं लागत नाही, त्याचा सर्व खर्च त्याच्या मुंबईच्या मावशीच उतरतात। तर इथं आता तुम्ही बघू शकता, म्हणजे ब्लाऊज वगैरे पण शिवून आणलेले आहेत मी, म्हणजे मी अकोटला गेले की तिकडून ब्लाऊज वगैरे शिवून आणत असते, कारण प्रमोशनचे वगैरे असतात। तर याच्यात भरपूर असं म्हणजे जाताना काही सामान नव्हतं, पण येताना बघू शकता स्वराजचे गिफ्ट्स किती मोठे होते। त्याच्यात पेड प्रमोशनचे पण प्रोडक्ट मी घेऊन गेली होती, आणि हे ते चेन वगैरे स्वराजसाठी बनवलेले आहेत, असं भरपूर सामान याच्यात होतं आणि डॉक्युमेंट पण होते, कारण प्लॉटचे खरेदी वगैरे करण्यासाठी। तर फायनली मी आता तुम्हाला दाखवणार आहे, स्वराजला मला वाटते 6 ते 7 ड्रेसेस आलेले आहेत जे त्याच्या मावशीने घेतलेले आहेत, आणि त्याच्या बर्थडेला मी एक पण ड्रेस घेतलेला नाही। एवढे ड्रेस असल्यावर काय करायचं ड्रेसचं। तर हा बघू शकता, हा एक ड्रेस त्याच्या मावशीने घेतलेला आहे, व्हाईट कलरचं शर्ट आहे आणि ब्ल्यू पॅन्ट आहे। त्याच्यानंतर हे पण 2 पॅन्ट आणि याच्यावर टी शर्ट त्याच्या मावशीनेच घेतलेले आहेत।
आणि अजून त्याला भरपूर असे घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने स्वराजचा बर्थडे साजरा करण्यात आलेला आहे। आणि त्याच्या पहिल्या मला वाटते पहिल्या की दुसऱ्या बर्थडेला त्याच्या मावशीने ड्रेस घेतले होते, तर आतापर्यंत तो घालत आहे। म्हणजे स्वराजचा मला काहीच खर्च नाही आहे आणि त्याला मी जास्त कपडे पण घेत नसते, परंतु त्याच्या मावशा वगैरे वरच्यावर त्याला कपडे खेळणी हे ते पाठवत राहतात। तर अशा पद्धतीने स्वराजचे हे आहेत गिफ्ट्स। तर आता मी तुम्हाला माझं गोल्ड कलेक्शन दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिले अजून स्वराजचे गिफ्ट्स आपण बघूया काय काय आहे, कारण मी तर तिथं बघितलंच नव्हतं, तर हे आम्ही फोडलं, त्याच्यात तुम्ही बघू शकता काय काय आहे। मला वाटतं बॉक्स होता, इरेझर, शॉर्पनर, पेन्सिल, हे सर्व साहित्य त्याच्यात होता, तुम्ही बघू शकता। आणि चॉकलेटचे बॉक्स 2 ते 3 हे वेगळे, अजून 2 वेगळे असे त्याचे आहेत। हे 2 ब्लाऊज आहे, ते भरपूर दिवसाचे मी शिवायला टाकलेले होते, म्हणजे मी अकोट सोडलं तेव्हापासून, परंतु त्या ताईने शिवले नव्हते, तर आता गेली तर घेऊन आलेली आहे। 2 ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत। आता वेळ आलेली आहे गोल्ड दाखवण्याची, तर तुम्ही बघू शकता हे जे माझ्या गळ्यातलं जे तुम्ही मिनी गंठण बघताय ना, हे 11 ग्रॅम 800चं आहे। आणि हे म्हणजे घेतलं तेव्हापासून ना गहाणच ठेवण्यात जास्त वेळ घेतलेला आहे, म्हणजे खूप कमी हे घरी असते। तर आता फायनली ते सोडून आणलेलं आहे, जे की मी गळ्यात घातलेला आहे। आणि हा जो छोटूसा तुम्ही ओम बघताय ना, हा स्वराजच्या गळ्यातला आहे, तो झाला होता ना तेव्हा केलेला होता। आणि हे जे कानातले आहेत ना, हे माझ्यासाठी केले होते, परंतु हे मी स्वराला दिले होतं। तर 5वी 6वी पर्यंत हे तिच्या कानात होते, परंतु आता ती हॉस्टेलला असल्यामुळे तिच्या कानातले मी काढून टाकलेले आहेत। आणि हे जे कानातले आहेत, तर कानातले जे जोड मला समजा 2 आहे, हे माझ्या डेली यूज साठी कानात असतात, हे 2 ग्रॅमचे आहेत। आणि हे जे म्हणतो आपण झुमके म्हणतात ना, हे मी आईसाठी केले होते, कारण बाबाने ड्रिंक करून आईचे जे झुमके होते ना ते मोडून टाकले होते। तेव्हापासून आईची खूप इच्छा होती की माझ्या कानात झुमके असले पाहिजे। आणि या झुमक्यांची गोष्ट खूप वेगळी आहे। सहज मी म्हणजे दिवाळी होती आणि सहज आम्ही शॉपला गेलो होतो आणि आईने सहज ते झुमके बघितले आणि हे झुमके कितीला होतात, तर मग मी त्या मामांना विचारलं की झुमके कितीचे होतात, तर त्यांनी सांगितलं 22,000चे। तर मी तेव्हाच आईला घेऊन दिले होते, कारण आई बोलली होती माझे झुमके घालायची प्रचंड इच्छा आहे, परंतु तुझ्या पप्पांनी ते मोडून टाकले होते। तर तेव्हाच मी आईला घेऊन दिले होते। तर तेव्हापासून हे झुमके आईकडेच होते आणि जे छोटे छोटे कानातले होते तर ते पण आईकडेच, म्हणजे माझं सोनं मी आईकडेच ठेवत असते, माझ्याकडे नसते, ते माझ्या आईकडे मी ठेवत असते, कारण म्हणजे हे जास्तीत जास्त तीच घालत असते आणि तिच्याच कानात ते चांगले दिसतात। परंतु आता येताना मी ते घेऊन आलेली आहे, कारण आई आता येणार आहे, आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, त्याच्यामुळे आई म्हणे प्रवासात माझ्याच्याने हरवले वगैरे, तर त्याच्यापेक्षा तू घेऊन जा आणि व्यवस्थित ठेव, कारण मी जास्तीत जास्त घरी नसते म्हणे, तर मी हे घेऊन आलेली आहे। तर बघू शकता हे आहे माझं मोठं गंठण, हे आहे कानातलेचा जोड, अजून एक आहे तो वेगळा आणि एक स्वराचा वेगळा। स्वराजला सुद्धा ओम केलेला आहे आणि त्याचे सुद्धा छोटे छोटे स्वराजचे कानातले आहे। तर असं एवढं आहे गोड, कारण हे याच्यामुळे सांगत आहे, मला काही याचा गर्व वगैरे नाही आहे, कारण मला एक ताई म्हणत होत्या की ताई सेविंग वगैरे करत जा, तर मी माझ्या पद्धतीने सेविंग केलेली आहे, गोल्ड केलेला आहे, स्वराच्या नावाने विमा काढलेला आहे, प्लॉटसुद्धा आहे, तिकडलं माहेरचं घर आहे आणि सासरचं पण घर भेटणार आहे, त्याच्यामुळे मला तरी वाटते की मी सेविंग व्यवस्थित केलेली आहे। बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर हे आहे गरिबाचं एवढं गोड, आणि बस आता हे करणं झालं, पुढे काहीच होत नाही, कारण स्वराजला शिक्षणाला एवढा खर्च आहे की पुढं काहीच होणार नाही। तर हे आहे माझं मोठं गंठण, हे आहे छोटे छोटे कानातले, आता आई आली की आईच्या कानात ते देऊन देते, आणि हे स्वराचे कानातले आणि हे स्वराजच्या कानातली बाली आणि हा ओम। तर अशा पद्धतीने माझं गोल्ड कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे, कसं वाटलं नक्की सांगा। त्याच्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये, कारण बॅग वगैरे आवरून ठेवली, तिकडली रूम आवरून ठेवली, परंतु किराणा भरायचा बाकी होता। मग म्हटलं चला ती भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि लगेच किराणा भरायला घेतलेला आहे। तर मला एक ताई विचारत होत्या की तुम्हाला ड्राय फ्रूट्स वगैरे घेऊन आणि हा किराणा घेऊन कितीचा लागतो, तसं म्हटलं ना तर मला किराणा 4-5 हजाराचा लागतो, परंतु आम्ही ना संपेपर्यंत एकही वस्तू आणत नाही, जोपर्यंत पूर्ण किराणा संपत नाही तोपर्यंत मग आम्ही आणत नाही। हा जर किराणा संपला तर मग थोडा थोडा किराणा आम्ही खालच्या शॉपमधून आणतो, परंतु माझं ना ह्या प्रमोशनमुळे खाली पण जाणं कंटाळा येतो मला, त्याच्यामुळं मी एकदम भरत असते मॉलमधून। तर हा जो स्टार आहे ना, स्टारचा आटा आणलेला आहे मी, कारण याचं ना मला मागच्या वेळेस प्रमोशन होतं, परंतु याचा आटा 1 नंबर आहे, म्हणजे याच्यात मैदा वगैरे काहीच मिक्स नसतो। हे मी प्रमोशन करत नाही आहे, मी मागच्या वेळेसच प्रमोशन केलं होतं, परंतु तेव्हा मी बघितलं याची पोळी एवढी सॉफ्ट येते ना, खूप सॉफ्ट येते, आणि ऑइल पण याचं 1 नंबर आहे, त्याच्यामुळे मग ते आणि माझ्या इथं ना म्हणजे पोळी जी आहे ना समजा, तर ती स्वराजच खातो
आम्ही ना भाकरीच खाते, तर मी हे सपोला ओट्स आणलेले आहे, फुटाणे आणलेले आहेत, म्हणजे कसं चाबरचुबर खायला पाहिजे व्हिडिओ वगैरे चालू असताना. हा पेपर आणलेला आहे, याच्यामध्ये पोळी वगैरे गरम राहते. तर थोडं थोडं आता तुमच्या पुण्यात आल्यानंतर म्हणजे सवय करत आहे व्यवस्थित वगैरे राहायची. तर अशा पद्धतीने मी किराणा वगैरे भरून घेतला. तर हॅलो फ्रेंड्स, आता फायनली माझं सर्व घर आवरून झालेलं आहे. सकाळपासून किराणा भरला, सगळं काही भरलेलं आहे बघू शकता. आणि किराणा वगैरे भरून घेतला, त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली, सर्व क्लीन केलं, देवपूजा वगैरे केलेली आहे, म्हणजे दिवा लावलेला आहे, देवपूजा राहिलेली आहे, ते उद्या वगैरे करणार आहे. तर हा ब्लॉग मी पुण्यातून अकोटवरून आली ना त्या दिवशीचा आहे. आणि मला किचन क्लिनिंगचा व्हिडिओ पण होता, जो की तुम्ही बघितला असेल, तो पण क्लीन केला. आणि त्याच्यामुळे ही कढई बघा किती स्वच्छ निघालेली आहे बघू शकता. कारण 1-2 ताई मला विचारत होत्या की खरंच त्या प्रोडक्टने कढई वगैरे किचन म्हणजे क्लीन निघते. आता खरंच क्लीन निघते, तुम्ही माझे किचन बघू शकता. जे प्रोडक्ट मला येतात ना ते ऑल इन वन मी यूज करत असते, कोणालाच मी प्रोडक्ट देत नसते. तर सर्व किराणा भरलेला आहे, इथं साबण वगैरे ठेवलेले आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सकाळी ब्लॉग बघितला असेल म्हणजे आधीचा की किती गळाटा होता, परंतु आता मी सर्व आवरून ठेवलेला आहे. आणि आता मी जाते भाजीपाला वगैरे आणायला. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कपाट वगैरे सर्व आवरून ठेवलेलं आहे. आणि गावाहून आल्यानंतर घरात खूप गळाटा वगैरे झालेला होता. आणि आता स्वराजला मला नोटबुक्स वगैरे भाजीपाला वगैरे पण आणायचा होता, कारण की तेव्हा मी गावाला गेली होती ना, तर मी म्हणजे भाजीपाला वगैरे ठेवला नव्हता. तर अशा पद्धतीने माझं सगळं आवरून झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करत आहे, कारण आता मी स्वराजच्या चॅनलवर संध्याकाळचं रुटीन टाकत जाईन आणि सकाळचं जेवढं आहे ते या चॅनलवर टाकत जाईन, ठीक आहे. तर माझं गोल्डचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि अजून एक गुड न्यूज तुमच्यासाठी ही आहे की लवकरच माझा बिझनेस स्टार्ट होणार आहे दिवाळीनंतर. आता मी त्याच्यासाठीच काम करत आहे, परंतु काय आहे जॉब म्हणजे बिझनेस काय नाही हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणि बघूया, आता माझ्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की मला बिझनेस वुमन बनायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. तर चला आता आपण लवकरच बिझनेस पण स्टार्ट करणार आहोत. पुण्यात आल्यानंतर तुम्हाला सांगते सर्व माझं म्हणजे कर्ज वगैरे नील झालेलं आहे. आणि चांगल्या कष्टाने, बरं असं नाही की काही आपण वाईट धंदे केले किंवा कोणाला पुरुषांना फसवलं, पैसे मागितले, असं काही नाही. आपल्या ब्रँड प्रमोशनमुळेच मला एकच सांगायचं आहे की लोकांनी कितीही अडथळे आणू द्या, तुम्हाला कितीही मागं टाकू द्या, तुम्ही जर चुकीचं नसले ना तर वेळ, निसर्ग, देव स्वतः तुमच्या सपोर्टला पुरावे देत असते. आणि माझ्या सोबत तेच झालेलं आहे. लोकांनी मला किती वारंवार टोमणे दिले, काय काय केलं, परंतु कोणीही सिद्ध करू शकलं नाही. आणि वेळ आज स्वतः त्यांना पुरावे देत आहे, बरोबर. त्याच्यामुळं मी माझं काम करत राहिली. तर आज बघा, माझ्या आईचे जे कानातले ठेवले, म्हणजे माझेच कानातले मी गहाण ठेवले होते, भावाला पैसे दिले होते, ते कानातले पण सोडून आणले, माझं गंठण पण सोडून आलं, स्वराची ॲडमिशन पण झाली. आणि आता मला बिझनेससाठी पैसे जमा करायचे आणि बिझनेस स्टार्ट करून घ्यायचा आहे. कारण कसं आहे ना, हे सोशल मीडिया कधी बंद होणार किंवा कधी आपला फिटनेस असाच राहणार, ठीक नाही. ज्या दिवशी आपल्या चेहऱ्यावर थोडंसं डल दिसायला लागला, आपल्याला ब्युटी प्रोडक्ट वगैरे सर्व बंद होऊन जातील, मग तेव्हा काय करायचं, बरोबर ना. म्हणून आता बिझनेस स्टार्ट करून घ्यायचा आहे, वेल सेटल व्हायचं आहे, म्हणजे नो टेन्शन. ओके, तर चला बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.